नमस्कार, मी वर्षा कोठुरकर। आज मी तुम्हाला उत्तर कर्नाटकाची स्पेशालिटी रताळ्याच्या पुरणपोळ्या शिकवणार आहे। त्यात म्हणजे कधी तुम्हाला हरभऱ्याची डाळ सगळं पुरण करायला खूप वेळ लागतो, झटपट पाहुणे आले की आपल्याला पटकन करता येईल अशी 15 मिनिटात होणारी पुरणपोळी शिकवणार आहे। इथे मी अर्धा किलो रताळं घेतली आहेत, अर्धा किलो गूळ घेतला आहे आणि थोडंसं ओल्या नारळाचा किस घेतला आहे। आणखीन पुरणात घालायला जायफळ आणि वेलदोडे, जायफळाची पूड आणि वेलदोड्याची पूड घेतलेली आहे। कणिक घेतली आहे आणि 1-2 चमचे मैदा घेतला आहे। ह्याच्यात मी थोडंसं मीठ घालून मळून घेणार। रताळी मेनली विदाउट पाणी उकळून घ्यायची आहे, 2 शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे छान होतात। मग किसून घ्या रताळी। आता कणकेत जरा मीठ घातलं आहे आणि थोडासा मैदा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे घातला आणि ही कणिक आपण पुरणपोळ्याला मळतो तशी मळून घ्यायची। इथे 200 ग्रॅम कणकेला 2 टेबलस्पून मैदा घेतलाय बाइंडिंगसाठी आणि लागेल तसा थोडं थोडं पाणी घालून आपण ही कणिक पुरणपोळीला लागेल तशी मळून घेतोय। आता ही जरा अशी मळली गेलेली आहे, तर आता मी 1 चमचा असं तेल हाताला लावून घेईन। हे तेलाचं प्रमाण पण अगदी गरजेपुरती। हो, नंतर आपण लावायचंच आहे, तेल घालायचं आहे ह्याच्यावर, मात्र आधी नाही घालायचं, नाहीतर ना त्याचा ग्लुटेन निघत नाही बाहेर। अशी ही कणिक ना तिंबून घ्यायची छान, म्हणजे ना तिला छान असं तार सुटले आणि मग त्या छान होतात पुरणपोळ्या। झालं पाहिजे। आता मी थोड्या वेळ झाकून ठेवी, आता मी झाकून ठेवी थोड्या वेळ। ही कणिक आता मोरेपर्यंत आपण छानपैकी सारण तयार करून घेऊ, त्याला थोडा वेळ देऊ। सारणासाठी आपण आता साहित्य बघितलेलंच आहे। गूळ आधी घाली, त्याच्यात 2 थेंब फक्त पाणी घालू। छान असे बुडबुडे आलेले आहेत, त्याच्यात मी आता हा रताळ्याचा घालून घेणार। म्हणजे चण्याच्या डाळीच्या पुरणाऐवजी रताळ्याचा आपण किस घातलाय। हां, थोड्या वेळ मी गॅस बंद करते आणि सगळं व्यवस्थित करून घेते। जसं आपण पुरणाला असा ठेवला की तवा हे उचटत थांबतं, तसं ह्याच्यासाठी पण तोच प्रकार आहे। नाहीतर दुसरा प्रकार हातात घेऊन बघायचा, गोळा जर हाताला लागला नाही तर, आता हा लागतोय तर हे पुरण झालेलं नाही आहे। आता बघा हे पुरण झालेलं आहे, कारण मी उचटणं ठेवलं की ते उचटणं खाली पडत नाही आहे, म्हणजे आता आपण गॅस बंद करायचा। पुरण झालेलं आहे, आता आपण त्याच्यात थोडं ओलं खोबरं मिक्स करू। शिजलं नाही तरी चालतं, नाही शिजूच नाही द्यायचं, नाही तर पुन्हा त्याचं एक पाणी सुटतं ना। आता आपलं हे पुरण एकदम थंड झालेलं आहे, त्याच्यात आपण आता जायफळ आणि वेलदोड्याची पूड घालू। तर आपण ह्याचे ना असे छोटे छोटे गोळे करून ठेवू। आता पुरण झालं आहे, ह्याचं एक महत्त्वाचं हे म्हणजे की आपल्या हाताला तो चिकटत नाही। ही जवळजवळ 2-2.5 तास तरी छान मळली आहे, म्हणजे पुरण शिजून गार होईपर्यंत कणिक आपली छान 2.5 तास झालेत मुरली आहे। पुरणाचा गोळा जेवढा आहे ना त्याच्या अर्धी कणिक घ्यायची। मग आता हाताला जरा असं पीठ लावायचं,
असा पुरण छान घालून घ्यायचं. पण गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे छान. ही तू कणकेवरच लाटतेस? हां, जरासं प्रेस करून घेते म्हणजे आपल्याला लाटायला सुलभ होईल. कणकेवरच लाटतेस? हो, कणकेवरच लागते. नेहमी रेग्युलर पुरणपोळी जशी भाजतो तशीच ती भाजून घ्यायची मोठ्या गॅसवरती. आता ती उलटवूया. दोन्हीकडनं खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे. सुरेख रंग आलाय. खमंग, खुसखुशीत आणि हेल्दी रताळ्याच्या पुरणपोळ्या. तुम्हाला जर आमची झटपट आणि चविष्ट अशी रताळ्याच्या पुरणपोळीची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्सबरोबर ही रेसिपी जरूर शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.